चेयरपर्सन प्रकाशजी देवळे, सेक्रेटरी लालचंद, ट्रस्टी योगेश जोशी, व्यासपीठावरील बावधनलीचे अध्यक्ष योगेश आणि राजेंद्रजी सराफ, माझे सगळे रोडरी मित्र बंधू. आजचा हा लोकार्पण सोहळा खरं तर याची संकल्पना सुमारे 8-9 महिन्यापूर्वी झाली, जेव्हा असं ठरलं की आपल्याला या आश्रमशाळेमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये काहीतरी काम करायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाणी बचतीचा प्रोग्राम करायचा. आणि त्याच्यानंतर आमची वटवट सुरू झाली ती पैसे गोळा करायची. आणि मग स्मिता आणि सुचिताने एक कंपनी शोधली वॉल्टर्स क्लूवर, आणि तिथून सुरू झाला आपला पैसे मागण्याचा, भीक मागण्याचा प्रवास. आणि त्यानंतर कसे तरी आपल्याकडे पैसे आले आणि मग राजेंद्रजींच्या मदतीने आपण ते प्लांट उभारायला सुरुवात केली आणि आज त्याचं लोकार्पण होतं, याचा मला खूप अभिमान पडेल. पण याच्यात एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की रोटरीमध्ये एक युनिक गोष्ट आहे, ती म्हणजे सिनर्जी. म्हणजे जेव्हा कुठलंही काम करायचं असलं तर ते मी या क्लबचा आहे किंवा त्या या क्लबचा हे न बघता सगळेजण एका पर्टिक्युलर कॉज करता धावून येतात. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रोटरी क्लब ऑफ पुनावेस, रोटरी क्लब ऑफ बावधनली, राजेंद्र सराफ दुसऱ्या क्लबचे, आजचे आपले पत्रकार सोनार साहेब दुसऱ्या क्लबचे, पण सगळे रोटरीचा कार्यक्रम आहे म्हणून सगळे धावून येतात. आणि ही एक रोटरीचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला काहीही करायचं असलं तर आपल्याला रोटरीमध्ये करता येतं. आपण सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण खूप काम केलंय, स्पेशली स्मिता, सुचिता, योगेश, आपण हे पैसे आणण्यामध्ये खूप खूप मदत केलेली आहे, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. देवळे साहेबांनी आपल्याला मदत केली, जागा देऊन इथे एक चांगला प्रोजेक्ट उभारायची, आपले आभारी आहोत आम्ही. आणि यापुढेही रोटरीतर्फे जे काय मदत लागेल आम्ही शिरगावला अजून करतच राहतो. शिरगावला एक शाळा आहे, तिथे आमचं इंटरॅक्ट स्कूल आहे, तिथे आम्ही बऱ्याचदा येतो. त्यामुळे शिरगावशी आमचं स्पेशल प्रेम आहे, साईबाबांचा आशीर्वाद आहेच आहे. त्यामुळे आपले सर्वांचे धन्यवाद. आणि पुढील योगेश बोलणार.